आर्यनला शुद्ध आल्यापासून त्याच्या आयुष्यात सगळंच बदललं होतं. अपघातानंतर तो शारीरिकदृष्ट्या वाचला होता, पण मनाने पूर्णपणे तुटला होता. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या खोलीत त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला पहिल्यांदा गौरीच दिसेल असं वाटलं होतं. पण त्याच्या आजूबाजूला फक्त डॉक्टर, मशीनचे आवाज आणि शांतता होती. त्याने पुन्हा एकच प्रश्न विचारला, गौरी कुठे आहे? कोणीच उत्तर देत नव्हतं. शेवटी त्याच्या आईने डोळ्यात पाणी आणून सगळं सांगितलं. गौरी अनेक दिवस त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबली होती. स्वतःचं दुःख विसरून ती फक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. पण गावातील परिस्थिती आणि आईच्या तब्येत बिघडल्यामुळे तिला परत जावं लागलं. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं. प्रेम म्हणजे एखाद्यासाठी स्वतःला विसरणं असतं. अपघातानंतर काही आठवडे तो शांत झाला होता. मोठा बंगला, पैसा, व्यवसाय सगळं असूनही त्याचं मन रिकामं होतं. रात्री झोप लागत नव्हती. समुद्रकिनाऱ्यावर घालवलेले क्षण, पावसातलं तिचं हसू, तिचे डोळे आणि प्रत्येक आठवण त्याला आतून तोडत होती. एका रात्री त्याने अचानक निर्णय घेतला, मी गौरीला शोधणार, तो स्वतःशीच म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट गावाकडे निघाला. अनेक महिन्यानंतर पुन्हा त्या मातीचा सुगंध त्याच्या श्वासात भरला. गाव तसंच होतं, शांत, साधं आणि जुन्या आठवणींनी भरलेलं. पण गौरीचं घर पाहताच त्याच्या हृदय धडधडू लागलं. घरासमोर काही लहान मुलं बसली होती आणि त्यांना कुणीतरी शिकवत होतं. ती गौरी होती. साधा पांढरा ड्रेस, केसांची वेणी आणि चेहऱ्यावरती पूर्वीसारखंच शांत हसू. पण तिच्या डोळ्यात आता एक वेगळंच दुःख दिसत होतं. आर्यन काही क्षण तिला पाहतच राहिला. इतक्यात महिन्यांच्या शोधानंतर तो पुन्हा तिच्यासमोर उभा होता. गौरीची नजर त्याच्यावर पडली आणि तिचे हात थरथरले. आर्यन, तिच्या ओठांतून नकळत शब्द बाहेर पडले. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. इतक्या दिवसांचं दुःख, प्रेम, आठवणी सगळं त्या नजरेत होतं. आर्यन हळूहळू तिच्या जवळ आला. एकदाही न सांगता का गेलीस? त्याचा आवाज भरून आला होता. गौरीने नजर खाली केली. कारण तुझं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होत होतं, ती हळू आवाजात म्हणाली. तुझं घर तुटलं, तुझा अपघात झाला, मी अजून किती त्रास द्यायचा होता तुला? आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्रास तू गेल्यावर झाला गौरी, तो म्हणाला. तू नसताना प्रत्येक दिवस जगणं कठीण झालं. गौरीच्या डोळ्यांतून अश्रू आले. ती अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम करत होती, पण आता तिच्या मनात भीती होती. पुन्हा त्याच्या आयुष्यात गेल्यावर पुन्हा सगळं तुटेल याची भीती. आपण एकत्र राहू शकत नाही आर्यन, ती मागे सरकत म्हणाली. तुझं जग खूप मोठं आहे आणि मी अजूनही त्याच गावातील साधी मुलगी आहे. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात विचारलं, जर मी ते जगच सोडलं तर? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणाली, काय? मला आता त्या श्रीमंतीची गरज नाही, आर्यन म्हणाला. जिथे प्रेमाला किंमत नाही अशा पैशांचा काय उपयोग? मला फक्त तू हवी आहेस. त्या शब्दांनी गौरी पूर्णपणे हादरली. त्या दिवशी पहिल्यांदाच आर्यनने आपल्या वडिलांच्या व्यवसायातून स्वतःला पूर्णपणे दूर करण्याचा निर्णय घेतला. विक्रम राठोड संतापले होते. एका मुलीसाठी तू करोडोंची संपत्ती सोडणार आहेस? त्यांनी रागाने विचारलं. आर्यन शांतपणे म्हणाला, संपत्तीने मला आनंद नाही दिला बाबा, पण गौरीने दिला. त्या शब्दांनी विक्रम राठोड शांत झाले. काही क्षण त्यांनी मुलाकडे पाहिलं. अपघातानंतर पहिल्यांदाच त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा पैशांमध्ये नाही तर खरंच प्रेमात जिवंत होता. दुसऱ्या दिवशी विक्रम स्वतः गौरीच्या घरी गेले. त्यांना पाहून गावकरी आश्चर्यचकित झाले. गौरी घाबरत बाहेर आली. काही क्षण विक्रम तिच्याकडे शांतपणे पाहत राहिले. मी आयुष्यात खूप पैसा कमवला, ते हळू आवाजात म्हणाले, पण माणसं ओळखायला उशीर झाला. माझ्या मुलावर तुझं खरंच खूप प्रेम आहे आणि ते मी आता नाकारू शकत नाही. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. विक्रम पुढे म्हणाले, मला माफ करशील? गौरी काही बोलू शकली नाही. तिने फक्त मान हलवली. काही दिवसांनी गावात साध्या पद्धतीने आर्यन आणि गौरीचं लग्न ठरलं. ना मोठा हॉल, ना प्रसिद्ध लोक,
ना महागडं सजावट. संपूर्ण गाव आनंदात होतं. गावातील महिलांनी स्वतः लग्नाची तयारी केली. गौरी नवरीच्या रूपात खूप सुंदर दिसत होती आणि आर्यनच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनंतर खरं समाधान दिसत होतं. लग्नाच्या वेळी गौरीने हलक्या आवाजात विचारलं, तुला खरंच या साध्या आयुष्याची भीती वाटत नाही का? आर्यन तिचा हात हातात घेत हसला. तू सोबत असशील तर कोणत्याच आयुष्याची भीती वाटणार नाही. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते होते आनंदाचे अश्रू. मंत्रांच्या आवाजात, गावकऱ्यांच्या आशीर्वादात आणि मातीच्या सुगंधात त्यांचं प्रेम अखेर पूर्ण झालं. कारण शेवटी प्रेम श्रीमंतीत नाही जिंकत. प्रेम जिंकतं विश्वासाने, त्यागाने आणि मनापासून साथ देणाऱ्या एका व्यक्तीने. तुम्हाला आर्यन आणि गौरीची ही प्रेमकथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.